हे घे. एकच ब्लँकेट? मग अगं 2 ब्लँकेट लागतील ना, आम्ही दोघे आहोत. कशाला? डबल ब्लँकेट आहे हे. दोघं मावाल त्यात. बरं, थँक्यू. गुड नाईट. थँक्यू म्हणून चालला लगेच. जा जा. आता तू विसरलास रे श्रीवल्लीला. लग्न झालंय ना तुझं. बायको वाट बघत असेल तुझी. तर श्रीवल्लीची काय गरज आहे तुला? अरे मेरी फिल्मी श्रीवल्ली, मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता. और पुढे काय? पुढे काही नाही. माझ्या मागे तुमची लव्ह स्टोरी कशी जमली ते सांग आधी मला. अगं आता सांगितलं तर माझी वाट लागेल. काय? वाट बघतीये ना तारिणी. जावं लागेल मला. नाही नाही नाही, बघू दे. पण मला आधी सांग. आणि मला का नाही सांगितलंस रे? माझ्यावर विश्वास नव्हता का? मला जर आधी सांगितलं असतं तर मी पण तुमच्याबरोबर पळत आले असते ना तुमचं लग्न लावून द्यायला. तू आली असती मग पळत. तुला येतं पळता? क्या समझ रखा है मुझे? हाँ? ये सुमी फ्लावर नहीं है, फायर है. तर सांग मला, का लपवून ठेवलेस माझ्यापासून? अगं श्रीवल्ली, लपवण्याचा हेतूच नव्हता आमचा. हे सगळं इतकं असं पटपट झालं ना की सांगायची संधीच नाही मिळाली आम्हाला. आता सांग ना, आता वेळ आहे. मला ऐकायचं आहे तेव्हा सांग. आता लाजायचंय का त्यात? आता लग्न झालंय ना तुझं, संसार सुरू झालाय. म्हणून मला एक सांग, तू तिला आवडलास का ती तुला आवडली? आ, 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 आ. एवढा वेळ कसं काय लागला याला? आत्यानी किंवा काव्यानी पकडलं नसेल ना? मलाच आवडली. मला वाटलंच होतं. अरे माझी तारिणी आहेच तशी आवडण्यासारखी. हो, तिचा स्वभावच आहे ना प्रेमळ. या घरात पण सगळ्यांवर प्रेम करते ती. सगळ्यांना जीव लावते. कुटुंबाबद्दलचं तिचं प्रेम, साधेपणा, सोज्वळ, समजूतदार. तुला सांगू, या घरात मी जेव्हा पहिल्यांदा आलो ना, तारिणीमुळे मला जाणवलंच नाही की मी एखाद्या अनोळखी ठिकाणी आलोय म्हणून. तेव्हापासून ना माझ्या मनात काहीतरी झालंय. म्हणजे मला माझ्याच हृदयाचे ठोके जाणवतात. आणि अचानक ना असा आवाज येतो, थडथड फडफड. हा, असाच आवाज. धडधड फळफळ तनामध्ये मनामध्ये झाली, असा आवाज येतो मला.